हे सोसायटी टाकी म्हणजे रेशनचा तांदूळ आहे. मी हे बूद कुंबळकाई म्हणजे कवाळं करून डोसे करणार आहे. कवाळं आणि तांदूळ मिक्स डोसे करणार आहे. त्याला कन्नडमध्ये ॲशगार्ड म्हणतात, इंग्लिशमध्ये ॲशगार्ड म्हणतात, कन्नडमध्ये बूद कुंबळकाई. त्यासाठी हे तांदूळ मिळतात स्वच्छ धुवून रात्री भिजत घालणार. एक 7-8 तास भिजत घालायचे आणि रुबवून पण एक 7-8 तास ठेवायला लागते. आता रात्री मी भिजत घालणार, उद्या सकाळी उठल्यावर रुबवणार. तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला. आता पाणी घालून झाकून ठेवणार. आता झाकून ठेवणार. उद्या सकाळी उठल्यावर मिक्सरला हे आणि बूद कुंबळकाई दोन्ही मिक्सरला रुबवून घेणार. उडदाची डाळ वगैरे काय घालायची. तर रात्री जेवण्यासाठी आज अमावस्याने भाकरी करायची नाही म्हणून मी नाचणीचं पीठ मळून ठेवलं आहे. ह्याचं थालीपीठ करणार आहे. अमावस्याला आमच्याकडे भाकरी करत नाहीत. हे रात्रीचा प्रोग्राम आहे. उद्या सकाळच्याला डोसे. कवाळं ॲशगार्ड किंवा कन्नडमध्ये ना बूद कुंबळकाई ते घालून मी आज डोसा करणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा स्किन काढून घ्यायची, जाड असते. स्किन काढली, बिया पण काढून घ्यायची. फक्त हा मधला पांढरा भाग एवढाच घ्यायचा. हे इन्स्टंट करण्यासारखं नाही आहे. तांदूळ 7-8 तास भिजवले गेले पाहिजे. त्याच्यानंतर हे मिक्सरला रुबवल्यानंतर सुद्धा कवाळ 7-8 तास भिजवले गेले पाहिजेत. इन्स्टंट डोसा होत नाही याचा, पण हेल्दी डोसा नक्की. प्रोसिजर जास्ती आहे पण हेल्दी. आता मी 2 वाट्या तांदूळ घेतला. त्याच वाटीनं 2 वाटी हे घेणार. थोडंसं पाणी घालून पहिला हे रुबवून घेणार, मग तांदूळ रुबवणार. का तांदूळ 7-8 तास ऑलरेडी भिजलेले आहेत. पहिल्यांदा हे रुबवून घेतले. अशा प्रकारे नाईस करून घेतलं. थोडंसं घेतलं. त्यानंतर त्यात तांदूळ मिक्स करायचं. आता बारीक करून घ्यायचं. पीठ तयार झालं. पाणी घालायचं नाही. आपल्याला करायच्या वेळेला जर पाण्याची आवश्यकता असं वाटलं तर पाणी घालायचं, कारण तांदूळ भिजवलेले असतात, तांदळात पाणी असते. आणि कवाळूचा बूद कुंबळकाईमध्ये तर ऑलरेडीच असते, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. पाणी घातलं नाही तरी पण बघायचं. करायचं अजून एक 7-8 तासांनी करायचं आहे. करायच्या वेळी बघायचं, लागलं तर घालायचं. आता थिकनेस आला तर करायचं, नाही तर करट घालायचं. मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, क्रिस्पी म्हणून करायचं. आता हे पीठ एक 7-8 तास भिजत ठेवायचं. त्याच्यावर मी आवरेकाची भाजी आणि नारळाची चटणी करते. अमावस्याला नारळ फुटलेलं आहे. आता एक 7-8 तास भिजत ठेवायचं. आता आवरेकायला कांदा घातला भाजायला. कांदा भाजायला अगदी कमी तेलात करायचं. आवरेकाची उसळ करणार आहे आणि ह्याची नारळाची चटणी करणार आहे. नारळाच्या चटणीला मी काय फोडणी घालणार नाही, पण आता पाहिजे तर मी फोडणी घालायची. तेलाचा वापर कमी पण घालणार नाही. आता ह्याच्यात पण मला तेल दिसतच नाही आहे. अगदी तेवढंच भाजी करून घालायची.
कुकरला 2 शिट्ट्या देऊन घेतल्या मी ऑलरेडी. जरा चांगलं शिजू दे तोपर्यंत चटणी करून आवरे काही वरणाची उसळ खाण्यासाठी तयार झाला डोश्याबरोबर. चटणी खाण्यासाठी लिंबू नंतर पिळणार आहे. खोबरं, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. आता पहिल्यांदा मी एक एक घालून घ्यायची. कडलिंब तसा जर आपण फोडणीत घातला तर खायचा होत नाही. मग कधी पण मिक्सरला काय रुबवायचं असेल तर कडलिंब घालायचं, पोटात जातं. नाही तर मग काय होते फोडणीत घातला की साईडला काढतात सगळं. चवीपुरतं मीठ. साखर काय मी घालत नाही. कोणाला साखर पाहिजे साखर पण घालतात एक जण, मी नाही घालत. रुबवून घेते आणि मग लिंबू पिळायचं. घट्ट चटणी पाहिजे रात्रीच ठेवायची. पातळ जर पाहिजे असेल तर थोडंसं हे करायचं. आता आम्ही चिंच घातली नाही मग लिंबू पिळायचं. अर्धा लिंबू पिळायचं. चिंचेपेक्षा पण लिंबूवाला टेस्ट छान. कोणाला तळायच्या फोडणी पाहिजे असेल तर लहान पॅन ठेवून बॅडगी मिरची, कडलिंब आणि मोहरी एवढं जिरं काय घालायचं. पॅन गरम करायचं आणि घालून मोकळायचं. मी मुद्दामच पाणी जास्त घातलं नाही, करायच्या वेळी लागलं तर घालायला येते म्हणून. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्या चवीनुसार. थोडीशी साखर घालायची. साखर घातली की क्रिस्पी होते. थोडंसं पाणी. आरोग्यासाठी हेल्दी अतिशय चांगला. कवाळू आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. कवाळ्याचा ज्यूस करून प्यायला लागतो आपल्याला. ज्यूस तेल करून प्यायचं होतं. डोसा करून खायचं. असं बबल्स आले की पीठ करेक्ट आहे असं सांगायचं. पहिल्यांदा घालायला एक लहान घालायला लागतं. अशा डोस्याच्या कडा फुटायला पाहिजे. म्हणजे आपला डोसा परफेक्ट आहे. काय करायचं, ह्याला उडदाची डाळ नसते नाही म्हणून 1-2 मिनटं वरला झाकून घालायचं. आवडीची भाजी, चटणी, डोसे. माझी रेसिपी आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.